विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ 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 भाग्यवंता छंद मनी बोलता छंद भाग्यवंता छंद गोड गाणी ऐकती गोड गाणी ऐकती गोड ऐकती गोड गाणी ऐकती गोड गाणी गोड गाणी ऐकती विठ्ठल हे दैवत हे दैवत चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो धन्य विठ्ठल चित्ती तो विठ्ठल चित्ती तो विठ्ठल चित्ती ते भांडार विठ्ठल चित्ती तो भाग्यवंता छंद भाग्यवंता छंद भाग्यवंता छंद गोड गाणी ऐकते 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 विठोबा रखुमाई पाऊल खेळायचं सगळ्यांनी पाऊल खेळायचं हा विठोबा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंद मनी गोड गाणी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावे भाग्यवंता छंद मनी गोड गाणी ऐकती तो का म्हणे विठ्ठल चित्ती तो भाग्यवंता छंद मनी गोड गाणी ऐकती विठ्ठल विठ्ठल
महायोग पिटे तडे भीमरत्यो वरमंडलिकाय धातु मंदे समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दो परब्रह्मलिंगं भजे दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभम जगणनिहित पाणी मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहे रोविडाला कारण कारण करुणावरून आले जगतधार रुक्मिणी प्राण संजीवन रुक्मिणी कांता केल गुणधान विश्वणी अंता जगदीश भीमा तिरनिवासी श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य ज्ञानोबराया माझे जगद्गुरु तुकोबराया आधी करून सर्व संत मंडळीच्या कृपा आशीर्वादानं परम पवित्र प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त दिहू निवासी सकल हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी महाराष्ट्र भूषण जगातील सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा सर्वांच्या पाठात नसला तरी कानपाठ असलेला अभंग सेवेसाठी विडावलं आणि खऱ्या अर्थानं आज कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देईन आणि ते वक्त्याचं कर्तव्य असतं कर्तव्य म्हणून परिहार देईन तसा कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणी भगवान रुपणवर या आईंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि आईंच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा आयोजित केला। आता श्री गुरूंच्या तोंडून ऐकलेले शब्द आहेत कीर्तनाचा हा कार्यक्रम नसतो बरं कीर्तनाचा हा सोहळा असतो विठ्ठल
त्यांच्या पश्चात त्यांची 5 मुलं असतील आणि 2 मुली, चंद्रकांत दादा असतील, भवन दादा असतील, ज्ञानदेव दादा असतील, दत्तात्रय दादा असतील आणि पांडुरंग दादा असतील. बायडाबाई आणि ताई अशा त्यांचा परिवार आहे. आणि या खऱ्या अर्थानं भावंडांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं आजचा हा सोहळा आयोजित केला. अचानक काळानं झडप मारली आणि या 7 लेकरांची आई जगाड झाली. देवा, काय तुझं माझं वैरत होतं रे देवा, काय तुझं माझं वैरत होतं. या घरातील एक करती धरती आई घेऊन गेलास. आणि खऱ्या अर्थानं या 5ही भावंडांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं एकीची खूप ताकद असते. बरं, मगाशी सांगितलं की आणखी महाराज कुटुंब एकत्रित आहे. बरं, अतिशय आनंद वाटला. खऱ्या अर्थानं या कीर्तनाकरता पंचकृषीतील वयानं, ज्ञानानं, तपानं, सर्वच गोष्टीने तुम्ही जाणकार मंडळी आज कीर्तनाकरता उपस्थित आहात. त्याचबरोबर अगदी मुलूक मैदानी तोक म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. महेश दादाही माझ्या कीर्तनाकरता आलेत. त्याचबरोबर ज्यांनी गादीवरती उभं केलं, अहोरात्र कष्ट केलं आणि ज्यांनी मला अवघा महाराष्ट्र दाखवला, आमचे तानाजी महाराज सोलंकर असतील, पिंपरीचे महेश काका सुतार असतील, खऱ्या अर्थानं यांनी अवघा महाराष्ट्र फिरवला. आणि ज्यांच्यामुळं, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मी कीर्तन करतोय ते देहूकर फडाचे श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर असतील, श्री गुरु सोहम महाराज देहूकर असतील, यांच्या चरणावरती नतमस्तक होतून माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाल कारण कसं असतं, मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगून जाईल, मी कुठं शिकून कीर्तनकार झालेला कीर्तनकार नाही. बरं, मी कुठं शिकायला गेलो नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं श्री गुरु बापूसाहेब महाराज असतील, सो महाराज असतील, यांचा पाठीवरती हात पडला आणि खऱ्या अर्थाने या नारदाच्या गादीवरती उभा राहिलो. कसं असतं, श्री गुरूंचा पाठीवरती कृपा आशीर्वाद असणं हे फार गरजेचं असतं. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. खऱ्या अर्थानं त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या वाटीवरती झाला. आणि त्याचबरोबर माझ्या आई वडिलांची मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याई असावी. घरातील पहिलाच माळकरीण, पहिलाच कीर्तनकार. विठाला हो, खऱ्या अर्थानं सुंदर असं आयोजन नियोजन त्याच पद्धतीनं आपल्या गावातील कीर्तनकार अवघ्या महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम जे करत आहेत आपले राजमुद्रा ग्राफिक्सचे मालक. खऱ्या अर्थानं त्यांचं ही शूटिंगचं सुंदर असे रील्स व्हिडिओ वगैरे येत आहेत. बरं, प्रत्येकानं या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विडाला 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 विडाला. चला असू द्या. वयानं, ज्ञानानं, तपानं, सर्वच गोष्टीने जाणकार मंडळी आहे खऱ्या अर्थानं देहूकर फडाची. आणि प्रत्येक फडावरील खऱ्या अर्थानं वयानं, ज्ञानानं, तपानं, सर्वच गोष्टीनं जाणकार मंडळी आहेत. आणि ज्या पद्धतीनं ज्ञानोबा आहे, तुकोबा आधी करून सर्व संत मंडळी बोलण्याची युक्ती देतील, शक्ती देतील, त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाल भंगातून तो खूप सांगून जात आहेत बाबा. विठ्ठल हा मंत्र सोपा आहे. विठ्ठल हा मंत्र सोपा आहे. अरे सर्वांना उच्चारता येईल असा मंत्र आहे. आणि या मंत्राची सुलभता, सफलता आणि श्रेष्ठता जगद्गुरु तुकोबरा या भंगातून प्रतिपादन करतायत. दुरुक्ती करून तुकोबराय सांगतायत बाबा, विठ्ठल हा मंत्र सोपा आहे आणि तो विठ्ठल मंत्र पापा निर्मूळ घालवण्याचं काम करतो. निर्मूळ घालवतो म्हणजे काय करतो नेमकं? आमच्या जीवनात जे काही केलेलं पाप आहे ते पाप मुळासहित नष्ट करण्याची ताकद विठ्ठल नाम मंत्रामध्ये. या विठ्ठल नाम मंत्रामध्ये बारकाईनं आम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक जण इथं शेतकरी आहे. बरं आहे ना, प्रत्येक जण शेतकरी आहे. आमच्या रानामध्ये, आमच्या क्षेत्रामध्ये लव्हाळा उगवतो बघा.
काय लव्हाळा. लव्हाळा खोडल्याच्या नंतर ते पुन्हा नव्याने त्याचं मूळ शिल्लक राहिल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीनं ते उभं राहतं. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनातलं जे काही पाप आहे ते पाप मुळासहित नष्ट करण्याची ताकद विठ्ठल नाम मंत्रामध्ये आहे. बारकाईनं आम्ही जर पुराणामध्ये या मंत्राची संख्या जर पाहायला गेलो, पुराणामध्ये आम्ही जर नाम मंत्राची संख्या जर पाहायला गेलो तर 7 कोटी एवढे मंत्र आहेत. बरं किती? 7 कोटी एवढे मंत्र आहेत. आणि 7 कोटी मंत्र आहेत, पण अलीकडे आम्हाला मंत्राची किंमत नाही. बरं आता पहिल्या काळामध्ये सापाने दंश केला, एखाद्या विंचवानं दंश केला तर त्या मंत्रानं महाराज त्याचं विष उतरवलं जायचं. बरोबर ना? तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात. त्या मंत्रानं विष उतरवलं जायचं. परंतु अलीकडे आता दवाखाने आले. बरं अलीकडे आता दवाखाने आले, त्याच्यामुळं त्या मंत्राची संख्या आम्हाला बारकाईनं पाहायला मिळत नाही. पुराणामध्ये जर आम्ही बारकाईनं पाहायला गेलो तर 7 कोटी एवढी मंत्राची संख्या. 7 कोटी मंत्रांपैकी असा एकच सुलभ आणि सोपा मंत्र आहे, तो म्हणजे विठ्ठल मंत्र. आता बारकाईनच पाहायला गेलं तर विठ्ठल मंत्र तुकोबराय सांगतात विठ्ठल हा मंत्र सोपा आहे. मग विठ्ठल मंत्र सोपा आहे सांगण्यामागे सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचे 2 हेतू आहेत. बरं विठ्ठल मंत्र सोपा हे सांगण्यामागे सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचे 2 हेतू आहे. विठ्ठल मंत्र सोपा आहे आणि बाकीचे सगळे मंत्र अवघड आहेत. विठ्ठल हो सांगण्यामागे आता मंत्रामध्ये फार सामर्थ्य असतं दादा. मंत्रामध्ये फार सामर्थ्य. मनात रायते इति मंत्र हा फार सामर्थ्य असतं मंत्रामध्ये. आता मंत्रामध्ये मकार आणि त्रकार आम्ही पाहायला मिळतो, आम्हाला पाहायला मिळतो. मंत्रामध्ये मकार आणि त्रकार आहे. मकार म्हणजे मनन आणि त्रकार म्हणजे संरक्षण. या 2 गुणांनी जो युक्त आहे त्याला मंत्र म्हणा. विठ्ठल आणि मग जगद्गुरु तुकोबाराय हात जोडून कळकळीची विनंती करतात, बाबा रे हा मंत्र सोपा आहे, सुलभ आहे, प्रत्येकाला उच्चारता येईल असा हा मंत्र आहे. आणि या मंत्राचा तुम्ही जप करा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिया चारी जो मंत्र त्रिया चारी जो मंत्र त्रिया चारी जो तुका म्हणे जपा मंत्र त्रिया प्रश्नाचं तरी मला अजून उत्तर मिळालेलं नाही. बरं आमच्या गावामध्ये एखाद्या लावणीचा कार्यक्रम असावा. काय असावा? एखाद्या लावणीचा कार्यक्रम असावा. तो लावणीचा कार्यक्रम असल्यानंतर आम्हाला ते पोलीस होमगार्ड बोलवावं लागतं समाज पाठीमागं सारण्याकरता. पण आमचीच लोक आमच्याच कीर्तनाला पुढं का नाही येऊन बसत याचा तरी उलगडा अजून झाला नाही. विडाला माफी मागून बोलतो. अलीकडं आमच्या लेकरांना आम्हाला महाराज एक कीर्तन भजन नको वाटायला. खरं सांगू आमच्या लोकांना आज खऱ्या अर्थानं आपला हिंदू धर्म आज एकत्रित येणं काळाची गरज आहे. हिंदू धर्म एकत्रित येणं काळाची गरज आहे. अलीकडे एक पिक्चर निघला बघा. काय नाव पिक्चरचं? ते थिएटर मध्ये जाऊन आमची लोक रडतायत बघा. वा सय्यारा पिक्चर आला. माफी मागून बोलतो. तो सय्यारा पिक्चर बघून आमची लेकरं थिएटर मध्ये ढसढसा रडतायत.
अरे रडायचंय ना तुम्हाला? अरे धर्मवीर संभाजी राजांसाठी रडा. रडायचंयच तुम्हाला? माझ्या छत्रपती शिवाजी राजांसाठी रडा. अरे रडायचंय तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी रडा. अरे रडायचंयच ना तुम्हाला? माझ्या सावित्रीबाई फुलेंसाठी रडा. अरे माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी 40 दिवस हाल सहन केले. अरे स्वतःचा देह घालवला परंतु आपला धर्म न सोडला. अशा माझ्या धर्मवीर संभाजी राजांसाठी रडा. माफी मागून बोलतो, अलीकडे वारकरी संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलला. एक वाक्य माझं काळजावरती कोरून ठेवा. नाही कीर्तनामधलं काही नेलं तरी चालेल, पण एक वाक्य माझं काळजावरती कोरून ठेवा. आज खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा वारकरी संप्रदायामध्ये असणं गरजेचं आहे. का असणं गरजेचं आहे? आता तुमचा मुलगा वारकरी संप्रदायामध्ये घाला. तुमचा मुलगा वारकरी संप्रदायामध्ये घातल्यानंतर पैसा कमवल का याची खात्री मी देणार नाही. तुमचा मुलगा वारकरी संप्रदायामध्ये घातल्यानंतर पैसा कमवल का नाही याची खात्री मी देणार नाही. परंतु तुमचा मुलगा संप्रदायामध्ये घातल्यानंतर कमीत कमी दारू पिऊन डीजेच्या समोर नाचणार नाही याची खात्री 100% देणार आहे. कारण आजपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. वारकरी संप्रदायामध्ये आलेला कोणताच व्यक्ती वाईपट जाऊच शकत नाही. पण आमची लोक आज कीर्तनामध्ये यायला तयार नाही. आज कीर्तनामध्ये यायला तयार नाही. विठाला विठाला आणि मग तुको बरं हात जोडून तुम्हा आम्हाला कळकळीची विनंती करू लागले. बाबा 3 अक्षरी मंत्र आहे. किती सोपा आहे, सर्वांना बोलता येईल असा मंत्र आहे. सुलभ आहे, सोपा आहे, सरळ आहे. मग या नाम मंत्राचा तुम्ही जप करा. जपाचं सोडा महाराज, आम्ही देवपूजेच्या भानगडीत पडत नाही बा. आम्ही जप कधी करू? बरोबर ना? पुरुष वर्ग हात वरती करा बरं. देवपूजा कोण कोण करत? 3 हात वरती आले बुवा. वा, करा खाली. गाव जरा परमार्थिकच दिसतंय बुवा. महिला मंडळी हात वरती करा. देवपूजा कोण कोण करत? वा, करा खाली. नाही, मलाही माहितीये देवपूजेच्या भानगडीत सहसा आमच्या महिला मंडळींशिवाय कोणी पडत नाही. बरोबर ना? आमच्या महिला मंडळींशिवाय कोणी पडत नाही. मग एखाद्या दिवशी आमच्या महिला मंडळी कुठंतरी गावाला निघून जाव्या आणि हीच देवपूजा कुणाकडे यावी? बोला की, कुणाकडं? पुरुष वर्गाकडे यावी. बर बर बर. मग इकडं सगळे शेतकरी आहेत ना? आहेत ना? माना तरी हलवा म्हणजे हाय का नाही ते समजून जाईन बघ. आम्ही सगळे शेतकरी आहे. बर बर बर. मग सगळ्यांच्या घरी कोंबडे कुत्रे असतील बुवा? आहेत ना? मग एखाद्या दिवशी महिला कुठं तर निघून गेल्या आणि हीच देवपूजा कुणाकडे आली? पुरुष वर्गाकडे आली. आणि पुरुष वर्गाकडे आल्याबरोबर चुकून कोंबडीनं एक पाय उमऱ्याच्या आत टाकला. आम्ही देवपूजा करत असताना हातात आहे तो ज्योतिबाच फेकून मारतो. मारा जरा दमानी मारा, कोंबडी मरण बुवा. आम्ही हातात आहे तो ज्योतिबा फेकू. काय आमची देवपूजा, काय आमची साधना, काय आमचा परमार्थ? खऱ्या अर्थानं अलीकडे आमच्यामध्ये भाव, आमच्यामध्ये निष्ठा अजिबात राहिली नाही. माफी मागून बोलतो, आमच्यामध्ये भाव, आमच्यामध्ये निष्ठा अजिबात राहिली नाही. आता वारी करता जरी जायचं म्हणतं तरी नाही नाही म्हणे. नाही, गुरं जरा जास्तच आहे, 5-50 लिटर दूध जातं. मग आता दूध कुणी वाढावं हा मला प्रश्न पडतो. आषाढी वारी करता. अरे मेल्याच्या नंतर तुम्ही स्वर्गात जाल का नरकात जाल मला माहिती नाही. एक वाक्य ऐका. मेल्याच्या नंतर तुम्ही स्वर्गात जाल का नरकात जाल मला माहिती नाही, परंतु ज्याला जिवंतपणे स्वर्ग बघायचा आहे त्यांनी एकदा आषाढीचा सोहळा करा. एकदा आषाढीचा सोहळा करा, जिवंतपणे स्वर्ग पाहायला भेटेल. आता माझ्या ही जीवनामध्ये गेले 2 वर्ष झालं वारी करता जाण्याकरता अडचणी येत आहेत, परंतु मला बाकी काहीच कळत नाही. पहिल्या वर्षी माझे आजोबा गेले. आजोबांचा 3रा करून मी वारी करता गेलो. आणि याही वर्षी माझी आजी वारली आणि आजीचा 3रा करून खऱ्या अर्थानं मी वारी करता गेलो. माझ्या समोर एकच प्रमाण आठवतं. हा सुखा सोहळा स्वर्गी नाही. हा सुखा सोहळा स्वर्गी नाही.
हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खऱ्या अर्थानं जिवंतपणे ज्याला स्वर्ग बघायचा आहे त्याने आषाढीचा आषाढीची वारी आषाढीचा सोहळा खऱ्या अर्थानं केला पाहिजे. महाराजांनी प्रमाण फार सुंदर दिलं, परंतु आमच्या समोर एक प्रमाण येतं. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, पांडुरंगे दृढ भाव, चरण जो समोर एकच प्रमाण आठवतं. देह जावो अथवा राहो, देह गेला तरी चालेल परंतु हा सोहळा चुकवायचा नाही. वा, परंतु आमच्यामध्ये तो भाव, आमच्यामध्ये निष्ठा अजिबात राहिली नाही. देवा, आमच्यामध्ये भाव निष्ठा राहिली नाही. जगद्गुरु तुकोबर हात जोडून कळकळीची विनंती करू लागले, बाबा नामचिंतन करा, नामस्मरण करा, अन्य वाटेने तुम्ही जाऊ नका. नका जाऊ अडराणी, आईशी गरज ती पुराणी. अन्य वाटेने तुम्ही जाऊ नका, कारण ही जी वाट आहे ना, ही वाट सर्वांना जाता येईल अशी वाट आहे. ही वाट खात्रीची आहे, ही वाट हमेची आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग. अरे भरवशेने तुकोबर सांगू लागले, या वाटेने तुम्ही चला. काय सांगू लागले तुकोबराय? नामचिंतन करा, नामस्मरण करा. काय सांगू लागले तुकोबराय? तुकोबराय सांगतात, बाबा बाकी सगळ्या वाटा क्षीण आहेत, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. हा, म्हणून तुकोबराय या वाटेने चला म्हणतात. स्वल्प वाटे चला जाऊ, वाटे गाऊ विठ्ठल, वाटे गाऊ विठ्ठल, वाटे गाऊ विठ्ठल. स्वल्प वाटे चला जाऊ, वाटे गाऊ विठ्ठल, वाटे गाऊ विठ्ठल, वाटे गाऊ याच वाटेने तुम्ही प्रवास करा. परंतु आमची लोक आता जगाच्या बापानं सगळ्या युनिकडे पाहिलं, परंतु माझ्या जगाच्या बापाला अभिमान आनंद वाटला नाही. या मनुष्य प्राणी मात्राकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटला. हेच भजन करतील असं वाटलं. जगाच्या बापानं तुम्हा आम्हाला अनमोल किमतीचा देह दिला. कशा करता दिला? देवे दिला, देह दिला ना. पण आमची लोक भोजना करता वापरू राहिली. महाराज, जगाच्या बापानं अनमोल किमतीचा देह दिलाय गड्या. जगद्गुरु तुकोबराय एके ठिकाणी कधी कधी नामाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे वळवू लागले. तुकोबराय कधी देहाचं महत्व सांगून वळवू लागले. कबीर महाराजांनी एके ठिकाणी वर्णन केलं,
औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया। हे खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया। हे भज मन नारायण, ओ भज मन नारायण, हे भज मन नारायण, ओ भज मन नारायण। हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया। खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नहा जमाना खोया। हे भज मन नारायण, ओ भज मन नारायण, ओ भज मन नारायण, ओ भज मन नारायण। वा, आता खऱ्या अर्थानं ते कीर्तन सोडून ह्यांचं गायनच ऐकू वाटायले महाराज। परंतु आता कसं आहे महाराज माहितीये, पहिल्या जुन्या आता फेटेवाली मंडळी शेवटची पिढी, आता फेटेवाली मंडळी आम्हाला दिसते ना बा, त्यांना विचारलं ना म्हणे, ते सांगायचे बघा एखाद्याला आमच्या दाव्यानी गुरु महाराज त्या वड्याला बांधावी चरण्याकरता। बरं त्या काळात बॅट तर कुठली आली महाराज, एखाद्या बाबळीचं लाकूड तोडावं आणि त्या बॅटने दिवसभर मॅच खेळावी, असे दिवस होते। परंतु त्यातही आता ओहर आल्या ना, आता त्यातही ओहर आल्या। आणि आमच्या कीर्तनकाराचंही तसंच झालं, आमची सुद्धा मॅच 2020ची झाली। विडाल आणि मग आता आपल्याला सुद्धा कमी वेळात जास्त धावा काढायच्या। मग कबीर महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, मनुष्य जन्म नमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अभी नहीं तो फिर कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। हा देह परत मिळू शकणार नाही। कधी नामाचं महत्व सांगून, कधी देहाचं महत्व सांगून तुकोबराय नामचिंतनाकडे वळवू लागले। तुकोबराने एके ठिकाणी सांगितलं, जीवनात सगळं काही परत मिळेल, पुनरवित्तम पुनरमित्रम पुनरभार्या यतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः। जीवनामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळवता येईल। जीवनामध्ये धन संपत्ती पैसा अडका कमवला, तो जरी आमच्या हातातून निघून गेला, अरे गेलेला पैसाही परत मिळवता येईल। पुनरवित्तम पुनरमित्रम। आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक तरी मित्र असतो, ए म्हणे काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी मित्र असतो। दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा। आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक तरी मित्र असतो, ए काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि तो मित्रही तुम्हाला सोडून गेला ना, मित्रही परत मिळवता येईल। सुभाषितकारानं अगदी टोकाचं पाऊल घेऊन सांगितलं, पुनर्भार्या। अरे जिच्या सोबत 7 जन्माचं वचन घेतलं, अग्नीला 7 फेऱ्या मारून 7 जन्माचं वचन घेतलं, ती पत्नीही तुम्हाला सोडून गेली तरी पत्नीही परत मिळवता येईल। यतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः। एकदा का हे शरीर या जगाआड झालं, हे शरीर परत मिळणार नाही।
नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण वासुदेव वासुदेव म्हणा. शरीर एकदा जगाड झालं की परत मिळत नाही. मग शास्त्रकारांनी हे वर्णन करून सांगितलं. दुर्लभम त्रेमेवैत दैवान गृह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. शास्त्रकारांनी सुद्धा 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व म्हणजे हे शरीर अति दुर्लभ सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितली अति दुर्लभ ती म्हणजे देवाची प्राप्ती. आणि तिसरी गोष्ट अति दुर्लभ सांगितली म्हणजे संत भेट. बहु अवघड आहे संत भेटी परिजग जेती करुणा केली परिजग जेते करुणा केली. बहु आहे संत भेटी परिजग जेते करुणा केली परिजग जेते करुणा केली. बहु अवघड जन्म परत मिळवता येईल. परमार्थ फक्त याच जन्मी घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान महाराज कोणाला दिलेलं नाही. मग हात जोडून कळकळीची विनंती जगद्गुरु तुकोबराय करू लागले. बाबा नामचिंतन करा नामस्मरण करा. आणि हे जर आताच नाही कळलं हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरत शेवटी बाळ बनून येईल. सरत शेवटी बाळ बनून येईल. सरत शेवटी आमचं कैव जाईल. आमचं कैव
वा आता पिंगळा म्हणलं की आम्हाला विशाल खोल्यांची आठवण होती बरं. वा वा. आणि मग तू बरं हात जोडून गणपतीची विनंती करू लागली. बाबा रे 3 अक्षरी मंत्र आहे, सोपा आहे, सुलभ आहे, साधा आहे, सर्वांना बोलता येईल असा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप करा आणि ह्या मंत्राचा जप केल्यानंतर हा मंत्र पापा निर्मूळ घालवतो. अभंगाच्या प्रथम चरणाचा विठ्ठल 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 मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. महाराज म्हणतात या नाममंत्राचा तुम्ही जप करा. निर्मूळ घालवतं म्हणजे नेमकं काय करतं. आमच्या शेतामध्ये चिगळाची भाजी माहिती आहे ना सगळ्यांना. चिगळाची भाजी त्याचा एक कण जरी महाराज पुन्हा शेतात पडला तर ते नव्यानं उगवतं महाराज. हा पहिल्यापेक्षा जास्त थैमान घालतं. हा परतच्या वेळेस बरं. तसं महाराज सांगतात की तुमच्या जीवनामधले जे काही पाप केलेलं आहे ते पाप आणि त्या पापाचं मुळासहित नष्ट करून टाकतो हे विठ्ठल नाम मंत्र. मग कुणाच्या जीवनातलं पाप घालवलं, कुणाच्या जीवनातलं केलेलं पाप नाहीच झालं, कुणाच्या जीवनातलं पाप मुळासहित नष्ट केलं. अरे वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले माझे. बरोबर आहे ना. वाट पाड्याचं काम उदरनिर्वाह करण्याकरता प्रत्येकाला मारू लागला. एके दिवशी नारदांची स्वारी आली. आता धारदार शस्त्र उचललं नारदांना मारण्याकरता आणि मारण्याकरता उचलल्या बरोबर महाराज नारदांनी हात धरला. हे काय करतोयस. अरे जीवनामध्ये केलेलं पाप फेडशील कुठं. आता खरं सांगू अरे फेडशील कुठं. वाल्मिक ऋषींनी सांगितलं हे बघा माझं काम मला करू द्या. माझा घराचा उदरनिर्वाह करण्याकरता हे काम करतोय असं बोलल्या बरोबर नारदांनी सांगितलं म्हणे मग घरचे पापामध्ये सामील होतील काय, वाटा घेतील काय. अरे जीवनामध्ये केलेलं पाप हे आपल्यालाच भोगावं लागतं बरं. हा आणि मग गेला महाराज पत्नीला विचारण्याकरता. घरी गेला पत्नीला विचारलं म्हणे तुमचा उदरनिर्वाह करण्याकरता मी हे मारण्याचं काम करतोय, वाट पाड्याचं मी काम करतोय. मग माझ्या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का विचारल्या बरोबर पत्नी जरा हुशार होती बरं का महाराज. पत्नीनं उलट प्रमाण सांगितलं. शिष्य करी पाप गुरुने भोगावे, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. पत्नीनं पतिदेवाला सांगितलं म्हणे वेडा झाला का.
शिष्यानं केलेलं पाप हे गुरुला भोगावं लागतं बरं, म्हणून गुरु व्हायच्या भानगडीत असं कोणी पडायचं नाही. शिष्यानं केलेलं पाप हे गुरुला भोगावं लागतं आणि पत्नीनं केलेलं पाप हे पतीला भोगावं लागतं. शिष्य करी पाप गुरुने भोगावे, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. आणि महाराज सांगितल्याबरोबर आता मात्र पायाखालची जमीन थरडली. म्हणजे ज्यांना जगवण्याकरता एवढं कष्ट घेतलं, पाप केलं, ते माझ्या पापात भागीदारी व्हायला तयार नाही. आणि मग हाच दौरा मुलांकडे गेला. आता मुलगा म्हटल्यावर काय सांगाय नको, कोणी कोणाच्या पापामध्ये भागीदार. आणि खरं जीवनामध्ये एकच दैवत असं आहे की ते आपलं आहे, ते म्हणजे आई ना आपला बाप. या दोघांशिवाय आपलं कुणी नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. कोण कुणाचं नाही देवा या जगामध्ये. आपला आईन आपला बाप आहे. लेकरांना विचारलं, लेकरही भागीदार व्हायला तयार नाही. परत महाराज जावं आणि महाराज त्या नारदांच्या चरणावरती नतमस्तक झाला. श्री संताची पाथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि महाराज चरणावरती नतमस्तक झाला की म्हणे माझ्या जीवनात केलेला पाप, माझ्या पापामध्ये कोणी भागीदार व्हायला तयार. सांगा कामा कोण रे, सांगा चरणावरती नतमस्तक झाला. बाबा माझ्या जीवनामधून चूक घडली, पण याच्यातून आता मार्ग आम्हाला काहीतरी दाखवा. त्यावेळेस नारदांनी ज्या कुऱ्हाडीनं महाराज हत्या करण्याचं काम माझ्या वाल्मिक ऋषींनी केलं, तेच वाळलं खडंग लाकूड महाराज जमिनीमध्ये रोवलं. आणि जमिनीमध्ये रोवल्याबरोबर त्याला सांगितलं, जोपर्यंत या वाळल्या लाकडाला पालवी फुटत नाही तोपर्यंत नामचिंतन कर. नामचिंतन हे 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 म्हणे आम्हाला असलं काही जमणार नाही. नामचिंतन नामचिंतन मला मारण्याशिवाय काही येत नाही. मग नारदाने सांगितलं, मरा मरा म्हणा. काय म्हणा? मरा मरा. आणि मग वाल्या कोळ्यानं महाराज ते मरा मरा चालू केलं. मरा मरा मरा. मराचा कधी राम झाला. बघत बघत हजारो वर्ष सरली. महाराज चारही बाजूनं वारूळ चढलं. अरे वाळल्या खडंग लाकडालाही हिरवी गाल पालवी फुटली. नारदांची स्वारी आली. बघतोय काय, अरे या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले. आणि आज वाल्मिक ऋषींनी प्रभू श्रीरामजी जन्मण्याच्या आधी रामायण लिहिलं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. प्रभू श्रीराम. आणि महत्वाचं असं बाप कसं नष्ट होतं बघा. ज्या पद्धतीनं या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं, त्या पद्धतीनं प्रभू श्रीरामांना जन्मल्याच्या नंतर वागावंही तसंच लागलं. वा. आणि महाराज तसं वागावं लागलं. ही महाराज भगवंताच्या नामचिंतनाची ताकद आहे. आणि याच नाममंत्राचा तुम्ही जप करा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा.
करी पापा निर्मळ विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा कुंडली कमला हरिठोर श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल कुंडली कमल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी हरे 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 मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती कुणाच्याही विठ्ठल विठ्ठल मंत्र उच्चार नाही कोणाच्याही भाग्यात नाही बरं कोणाच्याही भाग्यात नाही आणि त्याकरता आम्हाला छंद असावा लागतो भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती विठ्ठल हे भोळ दैवत आहे विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी मग जगद्गुरु तुकोबार आहे त्या विठ्ठल भक्ताला धन्यता देतात तुका मणी भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य आपली कीर्तन सेवा समाप्त झालेली आहे अगदी राहिलेल्या वेळामध्ये ज्या आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे तो आई विषय मांडण्याचा मी प्रयत्न करतोय विठ्ठल अचानक काळानं झडप मारली आणि या घरातील करती धरती आई जगाड झाली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सर होता सोन्याचा संसार या आईंचा दरबार अचानक काळाला झडप मारली आणि घरातील करते धरती आई जगाड झाली म्हणजे प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो रे जीवनामध्ये कितीही मोठं संकट यावं हे देवा जीवनामध्ये कितीही मोठं संकट यावं पण आई नावाची चादर जगाड झाली ना मायेचं सर्वस्व संपूर्ण जात रे मायेचं सर्वस्व संपूर्ण जात यदा कदाचित आम्हाला आई आवडते सांगू आईपेक्षा काकण बर बापापेक्षाही काकण बर जास्त प्रेम करणारी तर आईच असते आमचा बाप जर जगाड झाला ना आमचा बाप जगाड झाला ना आमची आई आमच्या बापाचीही भूमिका सांभाळते आणि आमची आई आमच्या आईचीही भूमिका सांभाळते श्री गुरु फार विनोदानं सांगतात बघा शेजारच्या बाईनं खाऊ घातलेला तुप भात हे देवा शेजारच्या बाईनं खाऊ घातलेला तुप भात आणि आपल्या आईनं साधा पाठीवरून फिरवलेला हात सारखा असतो रे परंतु या रुपनवर कुटुंबातील करते धरते आई जगाड झाली आणि दुःखाचा डोंगर या घराण्यावरती कोसळला
काही असतं आईचं लेकराचं नातं. जिवंतपणी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, याद दुमत नाही देवा. जिवंतपणी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, यात दुमत नाही. पण मेल्यानंतर ही प्रेमच करत राहते ना, तिचं नाव आई आहे रे, तिचं नाव आई आहे. परंतु जोपर्यंत आमची आई या घरामध्ये जिवंत आहे ना, तोपर्यंत आमच्या आईचं आम्हाला प्रेम कळालं नाही. तोपर्यंत आमच्या आईचं आम्हाला प्रेम कळालं नाही. अमावस्याची रात्र आहे आणि अमावस्याच्या रात्रीला घनदाट अरण्यामधून निघावं. अरे घाटाचा रस्ता आहे. घाटाच्या रस्त्यामधून जात असताना पत्नीनं पतीच्या हातावरती हात दिला आणि सांगितलं, म्हणे गाडी हळू चालवा. गाडी हळू चालवा सांगितल्याबरोबर गाडी हरी करावी. पुन्हा एकदा विजेचा कडकडाट व्हावा आणि विजेचा कडकडाट झाल्याबरोबर रक्ताबंबळ अवस्थेत असलेली बाई गाडी समोर यावी. आता मात्र अंगावरती शहारा फुटला. हे देवा, रक्ताबंबळ अवस्थेतली बाई समोर आलेली आहे. भीत भीत महाराज बाहेर आले. बघतोय काय तर विनवणी करू लागली. तेव्हा 10 मिनिटापूर्वी माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. माझा पती मृत्युमुखी पावलेला आहे आणि माझं 6 वर्षाचं लेकरू त्या गाडीमध्ये रडत आहे. माझ्या लेकराला वाचवा म्हणून सांगण्याकरता आलेली आई. महाराज आता पडत पडत त्या दरीतून खाली गेले. बघतोय काय, जसा गाडीच्या जवळ जावं तसा लेकऱ्याचा रडण्याचा आवाज मोठमोठ्याने येऊ लागला. गाडी जवळ आले. महाराज बघतोय काय, गाडीत 6 वर्षाचं लेकरू रडतंय. अरे रिमझिम रिमझिम पाऊसही येतोय. लेकराला खुशीमध्ये घ्यावं. स्टेरिंग वरती कोणीतरी मरून पडलंय तेही आम्हाला दिसावं. पाहिल्या बरोबर पुन्हा एकदा विजेचा कडकडाट झाला आणि किन्नर साईडला रक्ताभंबळ अवस्थेत आलेली वरती बाई तेही मृत्युमुखी पडलेली दिसावी. आता मात्र अंगावरती शहारा फुटला. भीत भीत महाराज वरती आलेली आहे. अरे वरती आल्याबरोबर मागच्या सीट वरती महाराज त्या लेकराला टाकावं आणि लेकराला टाकल्याबरोबर गाडी काही अंतरावरती गेली आणि काही अंतरावरती जाऊन गाडी थांबवली आणि स्टेरिंग वरती डोकं ठेवून त्या पतिदेवाला महाराज मोठ्यानं सुस्कारा टाकला. पत्नीनं विचारलं, का हो, जी बाई आमच्या लेकराला वाचवा म्हणून सांगण्याकरता आलेली ती बाई कुठं गेली? पतिदेवा, जी बाई माझ्या लेकराला वाचवा म्हणून सांगण्याकरता आलेली ती बाई कुठं गेली? त्यावेळेस पतीनं फार सुंदर उत्तर दिलं, लेकराला वाचवा म्हणून सांगण्याकरता आलेली बाई नव्हती, मेल्यानंतरही लेकरावरती प्रेम करणारी ती एक आई होती. ती एक आई होती. जिवंतपणी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते रे, पण मेल्यानंतरही आपल्या लेकरावरती प्रेमच करत राहते. तिचं नाव आई आहे. परंतु अलीकडे आमची आई अडाणी आहे. माझी आई, माफी मागून बोलतो, माझी आई अडाणी आहे. एका माई माऊलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस गेले. सुंदर एक गोंडस बाळ जन्माला आला आणि लेकराला पाहण्याकरता बाप बघण्याकरता निघालेला आहे. बारामती अशा ठिकाणी महाराज ती ऍडमिट आहे माझी आई, आणि लेकराला पाहण्याकरता तो बाप निघालाय. अरे जात असताना दुर्दैवी ऍक्सिडेंट व्हावा आणि बाप मृत्युमुखी पडावा. आईनं मोठ्याने किंचाळ्या फोडल्या. हे देवा, एकीकडे माझी कोस पावड केलीस रे आणि एकीकडे माझ्या कुंकवाचा धनी घेऊन गेलास देवा. आईनं त्या लेकराला सांभाळलं, मोठं केलं. आता त्या लेकराचं स्वप्न होतं, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं त्या लेकराला. बघत बघत आता शिक्षणाकरता आईनं होतं नव्हतं तेवढं सगळं काही पणाला लावलं. लेकराचं ऍडमिशन घेतलं. आता सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय माझा लेकरा. पहिला फोन आईला केला, आई आई तुझा वनवास संपला ग. आई मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो बघ. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले देवा. आता बघत बघत लग्नही लावून दिलं. अरे पत्नीला 50-60 हजार पगार आहे.
लेकरालाही 60-70 हजार पगार आहे, दोघही मुंबई अशा शहराच्या ठिकाणी जॉब करत आहेत. आई आई तुझा वनवास संपला ग. आणि मग दोघही विनंती करू लागली, आई माझ्याकडे या राहिला. आई महाराज त्या शहराच्या ठिकाणी गेली महाराज. परंतु आईला एक रोग झडला होता, त्या रोगाचं नाव आहे टीबी. खोकल्याचा आजार होता माझ्या आईला. बघत बघत 2 नातवंडही झाले. दिवसभर ऑफिस वरती कष्ट करून यायचं, संध्याकाळी आराम करणार, तेवढ्यात त्या आईचा खोकला सुरू व्हायचा. पत्नीने एके दिवशी धाडस केलं, सांगितलं, पती देवा, एक तर तुमची आई या घरामध्ये राहील, नाहीतर मी तरी या घरामध्ये राहील. आता माझ्या डोळ्यातून अश्रू आले. हे अगं, माझ्या बापाचा चेहराही मी पाहिला नाही ग. माझ्या बापाचाही चेहरा मी कधी पाहिला नाही. ज्या दिवशी मी जन्माला आलो ना, त्या दिवशी माझ्या बापाचा मला पाहण्याकरता येणारा बाप मृत्युमुखी पडला. त्या दिवसापासून मला माझ्या आईनं मला कधी बापाची आठवण होऊ दिली नाही. हे ऐक ना ग, माझ्या आईनं कधी नाही नऊवारी साडी अंगावरती घातली ग. माझ्या आईनं नाही कधी स्वतःच्या इच्छा आकांक्षा पणाला लावल्या, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पणाला लावल्या, पण माझ्यासाठी झटत राहिली. आणि आज जो मी आहे ना, ते माझ्या आईमुळे आहे. आणि त्या आईचा मी आज आधार आहे. आईची मी आज काठी आहे. आणि त्या आईची जर काठीच मोडली तर माझ्या आईचा सांभाळ कोण करणार? जटिल प्रश्न पडलेला आहे. आता मुलगी थोडी हट्टी होती. मुलीनं सांगितलं, हे बघा, तुमची आई तरी या घरामध्ये राहील, नाही तर मी तरी या घरामध्ये राहील. ना विलाजानं निष्ठोर काळजाच्या लेकरानं आईला हाक मारली. ए आई! हाक मारल्या बरोबर आईनं हळव्या आवाजात उत्तर दिलं, काय रे सोन्या, काय झालं रे, का ओरडतोयस? आई, चल तुला काशीचं दर्शन घडवून आणतो. काशीचं दर्शन घडवून आणतो म्हणून लेकराने त्या माईला खांद्यावरती घेतली आणि घनदाट अरण्याच्या दिशेनं निघाला आईला सोडण्याकरता. आईला सोडण्याकरता घनदाट अरण्यामध्ये निघालेला आहे. बघत बघत आता घनदाट अरण्यामध्ये मध्यावरती आलेले आहे. मध्यावरती आल्यानंतर त्या आईला एका खांबाला टेकून उभं केलं. आईला सांगितलं, म्हणे इथं बस, 5 मिनिटात मी तुला न्यायला येतोय. आणि 5 मिनिटात न्यायला येतोय म्हटल्या बरोबर आता आईच्या लक्षामध्ये आलं, हे माझं बाळ मला परत नेण्याकरता येणार नाही. हे माझं लेकरू आता मला परत नेण्याकरता येणार नाही. 4 पावलं पुढे गेलेला लेकरूला महाराज पुन्हा त्या आईनं हाक मारलं, हे सोन्या. 4 पावलं पुढे गेलेला लेकरू पुन्हा माघारी आलं. काही गाई, काही झालं विचारल्यानंतर आईनं सांगितलं, काही हरकत नाही, मला ही कळत आहे माझी तुला अडचण झाली. हे बघ, सोन्यासारखी सोन आहे, सोन्यासारखी नातवंड आहेत, जा सोन्यासारखा सुखाचा संसार काढ. पण एक लेकरा, एक लक्षात ठेव, आजपर्यंत माझं प्रेम तुला कळालं नाही. लेकरा, आजपर्यंत माझं प्रेम तुला कळालं नाही. मी तुझ्यावरती किती प्रेम करते सांगू तुला? ज्यावेळेस मी किचन मध्ये काम करत असेल आणि तुला जर महाराज त्या हॉल मध्ये झोपवलं असेल ना, आणि तुला जर भूक लागली तू जर रडायला लागला ना, तर माझ्या स्थानातून दूध येत होतं रे. एवढं मी तुझ्यावरती प्रेम करते. आणि तुझ्या मनात आलेलं हे काळं पाप मला नाही कळणार. आईनं सांगावं. आईनं माघारी जात असताना त्या लेकराला सांगितलं. परंतु एक लक्षात ठेव, माघारी जात असताना मी पाला तोडलाय, खाली टाकलाय, त्या पाल्यानंच तू घरी जा. आणि त्या पाल्यानं घरी जा. तू जर वाट चुकलास तर ते मोठमोठे हिंस्र पक्षी आहेत, प्राणी आहेत, तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. मरणाच्या दारात असणारी आई कुणाचा विचार करते? माझ्या लेकराचा विचार करते. अरे माझी आई जिवंतपणी माझ्या लेकरावरती प्रेम करते रे, पण मेल्यानंतर ही लेकरावरती प्रेमच करत राहते. तिचं नाव आई आहे. परंतु अलीकडं आमच्या आई वडिलांना सांभाळण्याकरता नाकार देतोय. आम्ही आमच्या आई वडिलांना सांभाळण्याकरता नाकार देतोय. आज आमचा 50 लाखाचा बंगला बांधलेला आहे आणि 50 लाखाच्या बंगल्यावरती आम्ही आई वडिलांचा आशीर्वाद हे वाक्य लिहिलंय.
पण माझा एक प्रश्न आहे, जेवढ्या आदरेनं जेवढ्या नम्रतेनं आम्ही आई वडिलांचा आशीर्वाद हे वाक्य लिहिलं ना, तेवढ्या आदरेनं तेवढ्या नम्रतेनं आम्ही आई वडिलांना सांभाळतो का याचाही विचार करणं गरजेचं आहे. अरे ज्या बापाने स्वतःच्या इच्छा आकांक्षा पणाला लावून तुमचा प्रपंच केला, एवढं साम्राज्य उभं केलं, त्या आई वडिलांना आम्ही गोट्यात सांभाळतोय आणि 50 लाखाच्या बंगल्यामध्ये आमचं 20,000चं कुत्रं पळतं. बरं 20,000चं कुत्रं पळतं. संध्याकाळी 4 वाजल्या की एसीच्या कारमध्ये घेऊन आम्ही त्या कुत्र्याला चक्कर मारण्याकरता जातो. एक वाक्य माझं काळजावरती कोरून ठेवा, नाही कीर्तनामधलं काही नेलं तर चालेल, पण एक वाक्य काळजावरती कोरून ठेवा. तुमचा मुलगा नाही सांभाळू द्या तुमच्या लेकराला, तुम्ही आयुष्य पणाला लावलं त्या लेकरा करता, एक वाक्य माझं काळजावरती कोरून ठेवा. अरे सांभाळलेल्या कुत्र्याला कितीही जीव लावा, कितीही सांभाळा, सांभाळलेलं कुत्र एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. त्या कुत्र्याला कितीही जीव लावा, कितीही सांभाळा, ते कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या माई बापाला कुत्र्यासारखं सांभाळा, एक दिवस आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. अरे माई बापाचा अंतःकरण आहे. एक ताई माझ्या जवळ आली आणि त्या ताईनं मला प्रश्न केला, म्हणे महाराज महाराष्ट्रामध्ये बरेच वृद्धाश्रम झाले. हो म्हणे ताई तुझं खरं आहे महाराज, मुलं आई बापाला सांभाळत नाही म्हणे. ताई तुझं बरोबर आहे, ताई तुझं बरोबर आहे, मुलं आई बापाला सांभाळत नाही हे तुझं बरोबर आहे. परंतु त्या ताईनं मला सांगितलं, म्हणे मुलाकडले आई बाप जर मुलीकडे सांभाळायला दिले तर महाराष्ट्रात कुठंच वृद्धाश्रम राहणार नाही. त्या ताईनं मला फार सुंदर उत्तर दिलं की महाराज मुलाकडले आई बाप जर मुलीकडे सांभाळायला दिले तर कुठं वृद्धाश्रम राहणार नाही. मी सुद्धा त्या ताईला उत्तर दिलं, म्हणे ताई तुझ्या घरात राहतेस ना, त्या घरात सुद्धा कोणाचे तरी आई बाप आहेत, आणि ज्या दिवशी तुझ्या सासू सासऱ्यांना तू तुझ्या आई बाप म्हणशील ना, महाराष्ट्रातच नाही तर जगात कुठं वृद्धाश्रम राहणार नाही, जगात कुठं वृद्धाश्रम राहणार नाही. आमच्या सासू सासऱ्यांना आम्ही नीट सांभाळ करत नाही, आणि आम्ही अपेक्षा तरी का करतो आमच्या आई वडिलांचा सांभाळ करावा. कमीत कमी माझी अशी विनंती आहे, आईनं बापानं शेवटला असं तरी म्हणू नये, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मेल्यावरती रडतो कशाला, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको घेऊ कशाला, उगीच ताण नको घेऊ कशाला, नको ते गावा जाऊ जगावा, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून प्राण रोखले रे बा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. कमीत कमी माझ्या आई बापानं जाते मरते समय एवढं तरी म्हणू नये, मी तुझ्यासाठी जीवन जाळलं रे लेकरा, पण तू शेवटी मला पाणीही पाजलं नाही. कमीत कमी माझ्या आई बापाने हे म्हणू नये. परंतु या रुपनवर परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला, घरातील करते धरती आई जगाड गेली. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. आई का गेलीस गया लेकरांना सोडून. खऱ्या अर्थाने या लेकरांवरती दुःखाचा डोंगर कोसळला, आणि हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये देऊ झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्या तुकोबरायांच्या सेवेसाठी अभंग निवडला त्या तुकोबरायांचं एकदा प्रेमानं भजन. तुकाराम
तुकाराम